नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे भोगी आणि भोगीसाठी आणलेली आहे आम्ही संक्रांतीची भाजी आणि सर्व प्रकारच्या भाज्यांची तयारी केली आहे. ही भाजी खायला खूप टेस्टी आणि मस्त लागते. तर बघा, या दिवशी या भाजीला खूप मान आहे. या दिवशी भोगीच्या दिवशी मी सर्व प्रकारच्या भाजीची तयारी करून गेले होते खण आणायला गेल्यानंतर इथे बघा लहान मोठे खण अशा प्रकारे खण होते. त्यासाठी आम्ही काय केलं होतं, मी आणि माझे जाऊबाई खण आणण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही माझा, जाऊबाईचा, सासूबाईचा आणि तुळशीचा खण असा 4 प्रकारचे खण घेतले आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतले. तुमच्याकडे याला खणाला काय म्हणतात हे नक्की सांगा. तर खण आणायला गेल्यानंतर आमच्याकडे खण म्हणतात आणि अशा प्रकारे खण आणायला गेल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही पूजा केली. आमच्या इकडे भोगीच्या दिवशीच हा खण आणला जातो. तुमच्या इकडे कधी आणला जातो ते नक्की सांगा. तर खणाची पूजा झाल्यानंतर मी पूजा प्रथम करून घेतली आणि जाऊबाईने नंतर पूजा करून घेतली. त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांचा आवडता सण मानला जातो. सौभाग्याचा सण हा असतो. या सणासाठी आपण विविध प्रकारची तयारी करून घेतो. म्हणजे साडी झाले, बांगड्या, सर्व मेकअपचे साहित्य, अशा प्रकारचे सर्व साहित्य करून आपल्याला संक्रांतीचा सण म्हणजे एक हौसेचा आणि सौभाग्याचा सण मानला जातो. या सणाला खूप हौसेने बायका नटतात. त्याप्रमाणे अशा प्रकारे आम्हीसुद्धा खूप छान तयारी केली होती. साडी तर तुम्हाला दाखवलीच होती. त्यानंतर बांगड्या वगैरे, चुडे, अशा प्रकारचे सर्व साहित्य आम्ही घेतलेलं आहे. इथे केल्यानंतर बघा खूप खण होते आणि त्यामध्ये आम्ही निवडून खण घेतले. खण घेऊन आम्ही दोघेही घरी येऊन घरामध्ये देवापुढे अशी खणाची मांडणी करून पूजा केली. कारण की आज ह्या खणाची पूजा केली जाते. आमच्या इकडं काही ठिकाणी खणामध्ये वाण आजच भरलं जातं, परंतु आमच्या इकडं उद्या सकाळी भरतात. म्हणजे ज्याच्या घरी जशी पद्धत आहे त्याप्रमाणे आम्ही फक्त आज पूजा करून घेतो आणि खण झाकून ठेवतो. त्याचप्रमाणे आम्ही दोघींनीही खणाची पूजा करून घेतली. त्यानंतर सासूबाईंनीसुद्धा पूजा करून घेतली आणि अशा प्रकारे पूजा करून आम्ही बाजरीच्या भाकरी आणि भोगीची भाजी तसेच राळ्याच्या तांदळाचा भात अशा बनवून घेतला. मस्त असं भाजी, भाकरी आणि राळ्याच्या तांदळाचा भात छान लागत होता. आज जेवणामध्ये काही वेगळंच टेस्ट होते, कारण की सर्व भाज्या मिळून बनवलेली भाजी खायला खरंच खूप मस्त लागते. अशा प्रकारे तुम्हा सर्वांनासुद्धा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज बघा तीळ लावलेली भाकरीसुद्धा केली जाते. म्हणजे तीळ लावून भाकरी अशा प्रकारे बनवल्या जातात आणि तिळामुळं तर बाजरीच्या भाकरीला जास्तच टेस्ट येते. अशा प्रकारे मी भाकरी बनवून घेतल्या होत्या. भाजीसुद्धा खूप छान झाली होती आणि राळ्याचा तांदळाचा भातसुद्धा खूप छान झाला होता. या भातामध्ये दूध आणि गूळ टाकूनसुद्धा खाल्ल्या जातात. तर धन्यवाद.